आता वयात दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉपनामा। अनेकांच्या एक्झिट पोलानुसार बिहारमध्ये एनडीएचं सरकार येण्याचा अंदाज आहे। मॅट्रिक्स आणि आयएनएस नुसार एनडीएला 147 ते 167 जागांचा अंदाज आहे, तर इंडिया आघाडीला 70 ते 90 जागांचा अंदाज आहे। चाणक्य स्ट्रॅटेजीज या पोलनुसार एनडीएला 130 ते 138 जागांचा अंदाज, तर इंडिया आघाडीला 100 ते 108 जागांचा अंदाज आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती जागा वाटपावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी, कोल्हापूरसह इतर जिल्ह्यातील जागा वाटपांवरून भाजपचे नेते आक्रमक आहेत। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। ताकद असेल तर मागे हटू नका, समान जागांसाठी आग्रही रहा। जिल्हा प्रभारींच्या बैठकीमध्ये भाजपा नेत्यांनी हा आग्रही सूर जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। सूत्रांनी ही माहिती दिली। राज्यात सबकार परिस्थिती निर्माण, 3 साप प्रत्येकाची शेपूट, प्रत्येकाच्या तोंडात अशी परिस्थिती, सगळेच एकामेकांना गिळायला बसलेत। उद्धव ठाकरेंची जहरी टीका। मिनी विधानसभेतही भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा। महायुती जिंकली पाहिजे, उद्दिष्ट ठेवून काम करा। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाजपा नेत्यांना सूचना। प्रवक्ते पदावर हटवल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटलांची फेसबुक पोस्ट व्हायरल। आपला इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, गरज पडली तर ख्वाडा करणाऱ्यांचा आहे। रुपाली ठोंबरे पाटलांची पोस्ट व्हायरल। पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवल्या प्रकरणी आता रुपाली पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बहिणीवरती दाखल गुन्ह्याचा जाब विचारत पोलिसांना अरेरावीचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता। दुसऱ्यांकडून काही गोष्टी होतात, त्यावरून मला टार्गेट केलं जातं। सर्व नियमानं करतो, मला चुकीचं खपत नाही। 3 वेळा स्पष्टीकरण दिलंय। पार्थ पवार प्रकरणावरून अजित पवारांचं भाष्य। अजित पवारांना यावेळी मोदी, शहा, फडणवीसही वाचवू शकणार नाहीत। पार्थ पवार जमीन प्रकरणानंतर अंजली दमानी यांचा इशारा। सिंचन घोटाळा, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा बाहेर काढणार। अजित पवारांच्या सर्व घोटाळ्यांबाबत कोर्टात अपील करणार, दमानी यांची प्रतिक्रिया। पार्थ पवार प्रकरणावरून केलेल्या प्रश्नांवरती मंत्री कोकाटे चिडले। एकनाथ खडसे लंडनचे आहेत का? माणिकराव कोकाटेंचा सवाल। एकनाथ खडसेंना जळगावचे पदाधिकारी उत्तर देतील, कोकाटेंची प्रतिक्रिया। आता वया दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवार विरुद्ध आशिष शेलार असा सामना रंगणार आहे। एमसीए निवडणुकीमध्ये शरद पवार पॅनल विरुद्ध आशिष शेलार पॅनल अशी लढत होणार होती, परंतु सध्या या पॅनलची युती झाली। भाजपा खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। चौकशी करून अहवाल सादर करण्याचं नाशिक कोर्टानं पोलिसांना आदेश दिलेले आहेत। राज ठाकरेंना पटक पटक के मारेंगे असं विधान दुबेंनी केलं होतं। दुबेंविरोधात मनसेच्या सुदाम कोंबडेंकडून याचिका जी आहे ती कोर्टात करण्यात आलेली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून बावनकुळेंवर मोठी जबाबदारी देण्यात आली। भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। नाशिक काँग्रेसचा अवघ्या 24 तासात यू-टर्न घेतलेला आहे। मनसेसोबत तुर्तास कुठलीही निवडणूक लढणार नाही, बाळासाहेब थोरातांनी फटकारल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेत्यांची ही अडचण जी आहे ती आता समोर आलेली आहे। मविया आणि मनसेनं कालच नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली। आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेसचा एकलो चलोरेमुळे फार मोठी रिस्क घेत आहेत। काँग्रेसच्या एकलो चलोरेच्या भूमिकेवरती राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांची टीका, तर विधानसभेत राष्ट्रवादीच्या ताकदीमुळेच महायुतीला यश मिळालं, अनिल पाटलांची प्रतिक्रिया। बीडमधील शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कुंडलिक खाडेंचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते पक्षप्रवेश। अंबादास दानवेंचीही उपस्थिती। बीडच्या आष्टीमध्ये भाजपला मोठा धक्का। भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडेंच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। अजितदादांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला। एकनाथ शिंदेंकडून खासदार संजय राऊतांच्या प्रकृतीची चौकशी। आमदार सुनील राऊतांना फोन करत संजय राऊतांना लवकर बरे व्हा असं सांगा, असा सल्ला, असा निरोप जो आहे तो दिलेला आहे। बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास एसआयटीकडे द्यावा। शेहसीन सिद्दीकींची मुंबई हायकोर्टामध्ये याचिका आहे। पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी आणि एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला। तर आज महत्त्वाच्या महापालिकांचं आरक्षण जे आहे ते जाहीर झालेलं आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या।
मुंबई महापालिकेमध्ये 61 जागा ओबीसींसाठी आरक्षित. ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनोद घोसाळकरांना आरक्षण सोडतीचा फटका. तेजस्विनी घोसाळकरांचा मतदारसंघ मागासवर्ग प्रवर्ग म्हणून आरक्षण. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आरक्षण सोडत जाहीर. विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत जाहीर. 27 प्रभाग 4 सदस्यीय असून प्रभाग क्रमांक 28 हा 3 सदस्यीय असणार आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली. पनवेल पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 चे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. महिलांसाठी 50% जागा आरक्षित आहेत. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. आरक्षण सोडतीमध्ये अनेक दिग्गजांना फटका बसलेला आहे. माजी नगरसेवकांच्या जागा अडचणीत तर अनेक नगरसेवकांना सर्वसाधारण आरक्षणावरून निवडणूक लढवावी लागणार आहे. नाशिक महानगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. एकूण 31 प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण सोडतीमध्ये ओबीसी महिलांनी बाजी मारली आहे. तर आता राजकीय पक्षांच्या उमेदवार निवडीला वेग येण्याची अपेक्षा आहे. नागपूर महापालिका आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. नागपूर महापालिकेमध्ये एकूण 151 जागांपैकी अनुसूचित जातींच्या प्रवर्गासाठी 30 जागा राखीव आहेत. यापैकी 15 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत आज पार पडलेली आहे. महापालिकेच्या 102 जागांपैकी 51 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. तर भाजपचे माजी महापौर राजेश काळे यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले. 17 प्रभागाचं आरक्षण काढण्यात आलं असून अनेक दिग्गज नेत्यांना आरक्षणामुळे धक्का बसलेला आहे. 24 नोव्हेंबर पर्यंत हरकती घेण्याची तारीख, तर 2 डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर होईल. नांदेड महानगरपालिकेच्या 81 जागेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाले. ओबीसींच्या एका जागेवरून शिवसेना ठाकरे पक्षाचा आक्षेप आहे. एक जागा घटवल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे पक्ष कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे.